Hello students, good morning everyone. I hope you all are safe and healthy at your home. Now we have know that we have started our English syllabus. Yes, from that we have seen some poems and lessons. We have done our first unit also. Now today we are going to learn the poem that is The Little River. That poem is in second unit. आज आपण आपल्या सेकंड युनिट मधली जी पोएम आहे द लिटिल रिवर 2.3 द लिटिल रिवर ही पोएम आज आपण पाहणार आहोत. सो द लिटिल रिवर दिस पोएम इज रिटन बाय रवींद्रनाथ टैगोर. डॉक्टर रवींद्रनाथ टैगोर द poet most popular poet and writer also. Now you know that Vande Mataram, that is also written by Rabindranath Tagore. That Rabindranath Tagore only written this poem. Now we will start. The Little River. A little river, it meanders along. In summer the water is only knee deep. Now see, this poem is about रिवर. ही जी पोएम आहे ती कशाबद्दल आहे? रिवर म्हणजे नदी. तर नदीबद्दलची जी ही पोएम आहे. तर या पोएमचं इन शॉर्ट द समरी ऑफ पोएम इज व्हॉट इज द सराउंडिंग ऑफ रिवर. म्हणजे नदी असेल तर नदीच्या आजूबाजूला जे काही गावचं वातावरण असतं. सराउंडिंग ऑफ रिवर इन विलेजेस, दॅट सराउंडिंग इज डिस्क्राइब्ड इन दिस पोएम. नदीच्या आजूबाजूला असणारं गावचं वातावरण जे काही असतं ते ह्या पोएममधून डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. अ लिटिल रिवर इट मेंडर्स अलॉंग. सो मेंडर्स मीन्स व्हॉट? फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न्स. तुम्हाला माहिती आहे नदी ही कशी वाहते? अगदी वळण घेत. सरळ वाहत जाते का? नाही, ती कधी डावीकडे कधी उजवीकडे. तर तशाच प्रकारे रवींद्रनाथ टागोर सांगतायत की आमच्या गावातील नदी जी आहे ती खूप सारी वळणं घेत वाहत जात असते. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप. म्हणजे समर म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये नदीतील जे काही पाणी असतं ते फक्त नी डीप म्हणजे गुडघ्या इतकं खोल. म्हणजे अगदी गुडघ्यापर्यंतच नदीमध्ये पाणी असतं. कधी? उन्हाळ्याच्या दिवसात. अँड काउज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज. काउज अँड कार्ट्स. काउज म्हणजे गाई आणि कार्ट्स म्हणजे बैलगाड्या वगैरे. तर जे काही गाई आहेत किंवा गाड्या असतील त्या इझिली, ईज म्हणजे इझिली, अगदी आसानपणे. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात जे काही गुडघ्यापर्यंतच पाणी असतं त्यामुळे प्राणी असतील किंवा गाड्या असतील त्या इझिली नदी पार करू शकतात, क्रॉस करू शकतात. फॉर द बँक्स टू हाय आर नॉट टू स्टेप. म्हणजे ते इझिलीपणे क्रॉस करू शकतात. का तर पाणी जास्त खोल नसतं. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. म्हणजे जास्त खोल नसल्यामुळे. नो साइन ऑफ स्लिम. द सँड्स शाईन ब्राईट. नो वन शोर. काश fields blossom white. Chippering मैनाज through that sight. आता ज्यावेळेस नो साइन ऑफ स्लिम म्हणजे थिक स्लिपरी. आता उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी असतं बरोबर. मग त्यामुळे नदीच्या आजूबाजूला जे काय असतं चिखल नसतो, अगदी कोरडं असतं. म्हणजे नो साइन ऑफ स्लिम म्हणजे कुठल्याही प्रकारचा चिखल हा तिथे नसतो. द सँड शाईन ब्राईट. आणि जी काही वाळू आहे ती काय करत असते? उन्हाच्या प्रकाशामुळे, सूर्याच्या प्रकाशामुळे ती वाळू काय करत असते? चमकत असते. नो वन शोर. काश फिल्स ब्लॉसम व्हाईट. काश मीन्स व्हॉट? टॉल ग्रास विथ व्हाईट फेदरी फ्लॉवर्स. आणि त्यामुळं काय झालेलं असतं? नदीच्या कडेला एक उंच प्रकारचं गवत आलेलं आहे. त्यावरती छोटी छोटी पांढऱ्या कलरची फुलं आलेली आहेत. काश म्हणजे एक प्रकारचं गवत, उंच वाढलेलं गवत की ज्याला पांढरी फुलं येतात. तर पाणी आटल्यामुळे चिखल नाही आहे आणि नदीच्या बाजूला काय झालेलं आहे? छोटी छोटी हिरव्या कलरची झाडं पण त्याला पांढरी फुलं आलेली आहेत. चिपरिंग मैनाज. चिपरिंग म्हणजे
गुणगुणणे किंवा गाणे. मैना, मैना म्हणजे एक प्रकारचा जो पक्षी आहे, मैना पक्षी आपल्याला माहिती आहे. चिपरिंग मैनाज डू दॅट साईट. मग त्या भागामध्ये मैना हा जो पक्षी आहे तो काय करत असतो, सतत चिपरिंग करत असतो म्हणजे गुणगुणत गात असतो. द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. जॅकल म्हणजे एक प्रकारचा प्राणी, तो जॅकल म्हणजे कोल्हा. तर तो कोल्हा काय करतो, रात्रीच्या वेळी तिथे ओरडतो. Across lie groves of mango and palm. The village priests dwell in their cool shade. Across lie म्हणजे आता नदीच्याच बाजूला काय झालेलं आहे, तिथं मँगो आणि पाम ट्री म्हणजे आंब्याची आणि पामची अशी झाडं उगवलेली आहेत. कुठे, नदीच्याच आजूबाजूला. द विलेज प्रिस्ट ड्वेल इन देअर कूल शेड. आणि त्या झाडाच्या सावलीखाली, कूल शेड म्हणजे झाडाच्या थंडगार सावलीखाली. विलेज प्रिस्ट म्हणजे आपल्या मंदिरामध्ये जे काही पुजारी असतात त्यांना प्रिस्ट म्हणतात. तर गावचे जे काही पुजारी आहेत ते काय करतात, ते थंडगार सावलीमध्ये ड्वेल इन देअर कूल शेड, त्या सावलीमध्ये शांतपणे बसतात. गर्ल्स अँड बॉयज बाथ क्लोज टू द बँक. आणि लहान मुलं असतील किंवा मुली असतील ते त्या नदीमध्ये बाथ क्लोज टू द बँक, तिथं पोहतात किंवा आंघोळ करतात. स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज. स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज ॲज दे वेड. गमछा मीन्स थिन कॉटन टॉवेल म्हणजे आपण टॉवेलला काय म्हणतात, गमछा म्हणतात. स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज ॲज दे वेड. वेड मीन्स वॉक इन अ सोर्स ऑफ वॉटर वेअर इट इज नॉट डीप. म्हणजे वॉक इन अ सोर्स ऑफ वॉटर वेअर इज नॉट डीप म्हणजे पाण्यासाठी चालत जाणे. ॲट डस्क and down, once their bath is done, they deep wash clothes to trap small fish. आता जसं म्हणतायत की लहान मुलं किंवा मुली तिथं नदीवरती काय करतात, आंघोळ करतात किंवा पाणी भरून घेतात. आपले गमछाज म्हणजे टॉवेल जे आहेत त्या टॉवेलच्या मदतीने ते काय करतात, ज्यावेळेस त्यांचे वॉश क्लोथ्स असतील म्हणजे अंगावरची कपडे म्हणजे टॉवेल असेल किंवा काही दुसरी कपडे जे असतात, जे ओली कपडे असतात त्याच्या मदतीने ते आंघोळ झाल्यानंतर त्या नदीमध्ये काय करतात, मासे पकडतात. ट्रॅप स्मॉल फिश. ट्रॅप म्हणजे पकडणे, स्मॉल फिश म्हणजे छोटे मासे. तर आंघोळ झाल्यानंतर आपल्या ओल्या कपड्यांच्या मदतीने ते लोक काय करतात, छोटे छोटे मासे पकडतात. To their household task, the wives return. To their household task. Household task म्हणजे घरगुती कामे. मग आता to their household task, the wives return म्हणजे गावातील लोकांच्या ज्या काही बायका आहेत त्या त्यांची घरगुती कामं करायसाठी पुन्हा नदीवरती येतात. Having used river sand to score each dish. स्कोर म्हणजे स्क्रब. आता घरगुती कामं करायसाठी जेव्हा तिथे बायका येतात तेव्हा अर्थातच त्या काय करणार, कपडे धुणार किंवा भांडी घासणार अशा प्रकारे. तर त्या रवींद्रनाथ टागोर म्हणतात हॅव्हिंग युज्ड रिव्हर सँड टू स्कोर इच डिश. स्कोर म्हणजे स्क्रब. तर ज्यावेळेस त्या भांडी घासायला म्हणून तिथे येतात त्यावेळेस नदीवरची जी काही वाळू आहे त्या वाळूच्या मदतीने इच डिश म्हणजे प्रत्येक डिश असेल किंवा युटेन्सिल असेल किंवा भांडी असतील ती काय करतात, स्क्रब म्हणजे घासतात. इन आषाढ क्लाउड्स गॅदर, द वॉटर राईज. आषाढ इज अ मंथ. आषाढ हा एक महिना आहे. तर आषाढ महिन्यामध्ये काय होतं, क्लाउड्स गॅदर जेव्हा ढग सगळे एकत्र येतात. द वॉटर राईज. ढग एकत्र येतात म्हणजे काय होतं, थोडक्यात ढग एकत्र येऊन पाऊस पडतो. तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा नदीतील पाणी काय होतं, वाढतं. द रिव्हर्स इन स्पेट. इन स्पेट मीन्स अ सडन फ्लूड इन रिव्हर. फ्लड मीन अ सडन फ्लड इन रिव्हर म्हणजे नदीला अचानक पूर येणे. द रिव्हर इन स्पेट नदीला अचानकपणे पूर येतो. द करंट ग्रोज स्ट्रॉंग आणि तो पूर कसा होत जातो, वाढत जातो. द एअर इज राईफ. राईफ मीन्स फुल ऑफ. राईफ विथ
बॅबलिंग साऊंड. आणि ज्यावेळेस नदीला पूर येतो, पाऊस पडत असतो, नदीला पूर आलेला असतो, त्यावेळेस अर्थातच वारं सुद्धा वाहत असतं. तर ते वारं जे काय येतंय अगदी घोंघावतंय, म्हणजे खूप सारा आवाज करत वारं वाहत आहे. As the muddy torrent swirls along, torrent means rapid flow of water, म्हणजे पाण्याचा प्रवाह वाढतच चाललेला आहे. The woods on shore stir to life again. Stir to life again means become alive with sound and movement. The woods ashore stir to life again, and our village wakens to celebrate the rain. आणि पाऊस पडलेला आहे, त्यामुळे नदीमध्ये पूर आलेला आहे, नदीतील पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की नदीतील प्राणी असतील किंवा नदीच्या आजूबाजूला असणारे काही जीव असतील ते पुन्हा एकदा अलाइव्ह झालेले आहेत, पुन्हा एकदा जगण्याची त्यांच्यामध्ये आशा आलेली आहे. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, अँड अवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आणि माझं सगळं जे काही गाव आहे ते पाऊस सेलिब्रेट करण्यासाठी किंवा पावसाळा सेलिब्रेट करण्यासाठी जागं झालेलं आहे. नाव दिस इज द स्टोरी, वन स्टोरी एक्सप्लेन इन द फॉर्म ऑफ पोयम. ही एक प्रकारची कथा एका पोयमच्या रूपात सांगितलेली आहे. As you know that in villages, if there is a small river or small pond, then what kind of structure of that village, म्हणजे जर का एखाद्या गावामध्ये छोटी नदी असेल किंवा छोटं तळं असेल तर तिथलं आजूबाजूचं स्ट्रक्चर काय असू शकतं किंवा तिथलं आजूबाजूचं वातावरण काय असू शकतं. व्हॉट द क्लायमेट, व्हॉट द बिहेवियर ऑफ द विलेजर्स, दॅट एक्सप्लेन इन द पोयम. म्हणजे ते अर्थातच जर नदी असेल किंवा छोटा तलाव किंवा तळं असेल तर अर्थातच सर्व लोक सर्व कामांसाठी काय करतात, त्या नदीवरती जातात. मग तिथं कशा प्रकारचं वातावरण तयार होतं, दॅट एक्सप्लेन इन दिस पोयम. नाव summary of the poem is the poet explained how the river flows in his village, how the river flows in his village, and how the villagers enjoy the फ्लोईंग ऑफ रिव्हर. म्हणजे त्याच्या गावामध्ये रिव्हर म्हणजे नदी कशा प्रकारे वाहते आणि नदीचं वाहनं हे गावकरी कशा प्रकारे एन्जॉय करतात. व्हॉट द चेंजेस आफ्टर द रेन, म्हणजे नदी वाहत असताना पाऊस पडल्यानंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस होतो, दॅट्स ऑल्सो एक्सप्लेन इन द पोयम. नाव यू हॅव टू राईट डाऊन द डिफिकल्ट वर्ड्स विथ द मीनिंग, अँड ऑल्सो यू हॅव टू सॉल्व द English workshop on page number 38. Thank you.